थँक्यू. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती एक धाव, त्याच्यानंतर मला वाटतं विकेट आलाय. म्हणजेच केतनचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण का थोडासा धावा होता, परंतु यावेळी मात्र थांबवू शकत नाहीये. मिड विकेटला अजून एक धमाका. 6-6-6. तर 51, 50 पार केली आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. अगं चांगला खेळ राहिलाय पारगाव या संघाचा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे, कारण का जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीच सांगू शकत नाही, कारण का समोरचा जो देखील संघ आहे तो देखील ताकदवर आहे, यात शंका नाही आहे. आणि नक्कीच हरिहरेश्वर संघाला देखील खेळताना मी देखील कित्येक वेळा पाहिलंय आणि चांगली बॅटिंग किंवा चांगला खेळ त्यांचा देखील याच्यापूर्वी राहिलाय. खास ही खेळण्यासाठी माझ्यापर्यंत माहिती पोचली जाते की गावावरून काही खेळाडू आलेत, सर्व खेळाडू आलेत. टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी गावावरून खेळाडू आपले येतात आणि पुरा संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि ही कौतुकास पात्र अशी गोष्ट आहे. संख्येला कुठेतरी लगाम लावण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाने केलंय. केतनच्या माध्यमातून न्यू बॅटर इन होतोय. कणगर संघ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहणार आहोत आणि सर्वजण वाट बघतात त्या मॅचची. प्रीतम बाईत असू दे, प्रतीक असू दे, संतोष धोकटे देखील आमच्यासोबत जॉईन होतील आणि नक्कीच त्या देखील मॅचमध्ये मजा येणार आहे. आणि याच्यानंतर देखील आपल्याला माप्रळ कॅप्टन आपण यायचंय, कारण का देऊळवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. माप्रळ आपण देखील लवकर यायचंय आणि सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा खराब चेंडू, लेग साईडच्या दिशेने जाणाऱ्या चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी फरार, चौकार.